आपल्या देशाच्या रक्षणासाठी इराण महाशक्तीपुढे झुकला नाही. युद्ध शांतीचे श्रेय भारताला मिळायला पाहिजे होतं, पण ते पाकिस्तानला मिळालं. खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला. विश्वगुरूंना आता सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही. खासदार संजय राऊत यांचं टीकास्त्र. पाकिस्तान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आला. या निमित्तानं हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होते. आत्ता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल तर ही भारताला मारलेली चपराक आहे, मोदींना मारलेली चपराक आहे. संजय राऊतांची भूमिका पाकिस्तान धार्जिणी, ज्यांची मजल उरणपर्यंत नाही त्यांनी इराणवरती बोलू नये. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व सक्षम असल्याचंही केलं विधान. ज्यांची धाव आणि ज्यांच्या पक्षाची मजल उरणपर्यंत नाही ते जनाब संजय राऊत आज इराणच्या गप्पा मारतायत. देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे. इराण आणि इस्रायल युद्धामध्ये नेमकं काय झालं, कुणी मध्यस्थी करायला पाहिजे होती, कुणी दलाली केली, हे जगानं बघितलंय. दलाली करणं हा भारताचा धंदा नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. वर्षा निवासस्थानी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 53 उमेदवारांचे अर्ज वैध. छाननीमध्ये 2 उमेदवारांचे 6 उमेदवारी अर्ज बाद झालेत. अर्ज माघारीसाठी उद्या शेवटचा दिवस आहे. किती उमेदवार माघार घेणार, किती रिंगणामध्ये राहणार याची उत्कंठा. राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार, काँग्रेसचे आकाश मोरे हे मुख्य उमेदवार आहेत. बारामती पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावरून अजूनही वेट अँड वॉचची भूमिका. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचा दिसून आलाय. पार्थ पवार यांनी अजित पवार यांचा राजकीय प्रवास समजून घ्यावा. शरद पवार काँग्रेसच्या विचारांनी पुढे गेले. काँग्रेसवरती टीका करत असताना पार्थ पवार यांनी आत्मपरीक्षण करावं. संजय राऊतांचा टोला. हे जे पार्थ पवार आहेत त्यांनी अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे, आपल्या वडिलांचा. अजित पवार हे काँग्रेसचंच प्रोडक्शन आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवरती अशा पद्धतीनं टीका कोणी करावी, याचं आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपुरतं केलं पाहिजे ना. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यावरून आमची कोणतीही अडचण नाही. आज ना उद्या आम्ही हा निर्णय घेऊ. काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार असल्याची संजय राऊतांची भूमिका. ओपन आहे. उद्धव ठाकरे ओपन हार्टेडच आहेत नेहमी. हा नाही, तुमचा आग्रह काय की त्याने ही भूमिका घ्यावी म्हणून. कळेल ना आता. शेवटचा दिवस माघारीचा आहे. किती लोक राहतात, कोण राहत आहे. शरद पवार यांना पुन्हा एकदा भाजपचा धक्का. समरजित घाटगे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्याचा विकास करणार अशी घाटगेंची भूमिका. अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावरती आणखी एक अत्याचाराचा गुन्हा दाखल. नोकरीचं आमिष दाखवून आणि पाण्यामधून मुंगीचा औषध पाजून अत्याचार केल्याचा गुन्हा. 27 वर्षीय महिलेच्या तक्रारीच्या नंतर गुन्हा दाखल. अशोक खराच्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या हेल्पलाईनवरती महिला आणि फसवणूक झालेल्यांचा तक्रारीचा ओघ सुरू आहे. आणखी 11 महिलांनी पुढे येऊन लैंगिक शोषणाचे आरोप केले, तर खरातने बळकावलेल्या प्रॉपर्टीच्या विरोधामध्ये देखील माहिती देण्यात आली आहे. अमरावतीच्या परतवाडा मार्गावरती मंजुरी नसताना देखील 50च्या वर झाडं तोडण्यात आली. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अडथळा ठरणारी ही झाडं तोडली गेली आहेत. 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल झाली आहे. जुनी झाडं तोडू नका असं न्यायालयाचे आदेश असताना देखील ही झाडं तोडण्यात आली. अमरावतीमधल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामधील न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. नागपूर खंडपीठानं स्वतःच दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली. सुरक्षा व्यवस्थेमध्ये गंभीर चूक झाल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. पुढची सुनावणी 8 एप्रिलला. शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षांनाच लाच घेताना अटक झाली आहे. नवी मुंबईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून कारवाई केली. शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना अटक करण्यात आली. 31,000 रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी त्यांनी 22,000ची लाच मागितली. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये गोळीबार झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झालाय. शिकारीसाठी गेले असताना हा गोळीबार झाला. गोळीबार कोणी आणि का केला याचा तपासही पोलिसांकडून सुरू आहे.
रत्नागिरीमधल्या महामार्गावरती थांबलेल्या शिवशाही बसला बाईकनं धडक दिली आहे. बाईकवरचे दोघे गंभीररित्या जखमी झाले. या जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. रायगडमधल्या वाकण पाली मार्गावरती देखील भीषण अपघात झालाय. भरधाव ट्रकने झाडाला धडक दिली. या घटनेमध्ये ट्रकचे चाक जे आहे ते निखळून पडलं. ट्रक हा थेट रस्त्याच्या कडेला जाऊन घसरला. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. खोपोलीकडून नागोठणेकडे जात असताना हा अपघात झालाय. अहिल्यानगर पुणे महामार्गावरती दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. या घटनेमध्ये ट्रक चालक गंभीररित्या जखमी. अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेनं हा ट्रक जात होता. भाईंदरमध्ये कारचा भीषण अपघात. कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला. कारनं दुभाजकाला धडक दिली. मेट्रो पिलरच्या आधीच गाडी थांबली, त्यामुळे अपघात टळलाय. जालन्यातल्या पानशेंद्रा शिवारामध्ये समृद्धी महामार्गावरती केमिकलच्या टँकरला गळती लागली. अग्निशमन दलाने तत्परता दाखवत कारवाई देखील केली आहे. पाण्याच्या सहाय्यानं ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये युवा हॉकीपटूची आत्महत्या. शिवम पाटील असं आत्महत्या केलेल्या हॉकीपटूचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. शिवमनं राष्ट्रीय पातळीवरती अनेक स्पर्धाही गाजवल्या होत्या. पुण्यामधल्या क्रीडा प्रबोधिनीमधून त्यानं हॉकीचे धडे घेतले होते. नाशिकच्या दिंडोरीमध्ये 4 विद्यार्थ्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. खेरवाडी रुद्र जाधव आणि ओमकार फटांगळे या दोघांचा बुडून मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेमध्ये परमोरी इथल्या नदीवरती पोहण्यासाठी गेलेल्या समीर गांगोडे आणि यश पगारे या दोघांचा मृत्यू झालाय. एसटीच्या तिकिटाच्या दरामध्ये 15 एप्रिलपासून 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय. एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार आहे. जळगावच्या पारोळ्यामध्ये शासकीय धान्य खरेदीच्या नोंदणीसाठी 4 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या रांगा, तर नंबर लावण्यावरून काल मोठा गोंधळ झाला. आज पोलीस बंदोबस्तामध्ये नोंदणी सुरू आहे, तर प्रशासनाच्या कारभारावरती शेतकऱ्यांची नाराजी. लोक लोटायचे ना चेंगराचेंगरीमुळे. असं चेंगराचेंगरी नको झालं पाहिजे. कमीत कमी निदान शिस्तबद्ध तरी वागलं पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि जे कर्मचाऱ्यांनी सुद्धा व्यवस्थित शिस्त लावली पाहिजे. 100 लोकांचं काल आहे ना, त्यांनी हेराफेरी केली, त्याच्यामुळे पण गोंधळ झाला होता काल. मग लोकांचं म्हणणं होतं 100 टोकर कुणाला दिले तुम्ही, त्याच्यामुळे वाद निर्माण झाला होता वाद. त्याच्यामुळे पण झाला होता ना वाद. 100 लोक कुठे गेले, मग त्याच्यामुळे भांडण झाले सर्व शेतकऱ्यांचे. धुळ्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 25,000 शेतकऱ्यांचं 14,831 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. तर शेती नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवला. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची माहिती. मार्च महिन्यामध्ये 25,000 शेतकऱ्यांचे एकंदरीत 14,831 हेक्टर क्षेत्रावरती नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रमुख पीक आहे मका आणि कांदा हे मुख्य पिके. त्यानंतर पुन्हा 1 आणि 2 तारखेला पुन्हा गारपिटीचा पाऊस झाला. त्यामध्ये सुद्धा साधारणतः 18,687 शेतकऱ्यांचे 11,627 हेक्टर पिकाचे नुकसान झाले. धुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली, त्यामुळे भाव घसरलाय. शेतकऱ्यांमधून प्रचंड नाराजी दिसतेय. तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा देखील कांद्याला फटका बसतोय. कांद्याचा भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरीमध्ये यंदा हापूसचं गणित बिघडलंय. हवामानाच्या बदलामुळे आंबा उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. कमी उत्पादनामुळे आंबा कोकणामध्येच 1200 रुपये प्रति डझनच्या घरात गेलाय. महागड्या किमतीमुळे ग्राहकांची पाठ. विक्रेते देखील चिंतित आहेत. यंदा आंब्याची आवक फार कमी आहे आणि मोठा माल आपल्याकडे आहे. साधारण 2 टनची पेटी 2,000 रुपयाच्या दरम्यान विक्री चालू आहे सध्या. आवक कमी असल्यामुळे थोडे रेट जास्ती आहेत आणि माल मुबलक प्रमाणात येत नाही आहे. त्यात मीडियम आंबा घेतला तर साधारण 2.5 टनची पेटी 1500 रुपये चालू आहे आणि त्यात 3 टनचा आंबा घेतला तर तो साधारण 600 रुपये डझनाच्या हिशोबाने चालू आहे. रायगडमध्ये जलजीवन मिशनच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जिल्हा परिषदेचा आक्रमक पवित्रा. ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचा इशारा. चुकीच्या कामांना मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाईचे संकेत. त्यांनी योग्य रीतीने काम नसेल केले किंवा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार असेल, अशा पद्धतीचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना ब्लॅकलिस्ट करून आणि ज्या अधिकारी याच्या सामील आहेत त्यांना पदच्युत करून आम्ही येणाऱ्या काळात जलजीवन मिशन योजना ही कशा पद्धतीने कार्यान्वित करू, यासाठी आम्ही डे नाईट काम करून ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने करून प्रत्येक नागरिकाला ज्याचा मूलभूत हक्क आहे की त्याला पाणी मिळालं पाहिजे ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अलिबागमधील आक्षी तर मुरुड तालुक्यामधील एकदरा जेटी कामाचं मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन. बंदर भागामधील जेटी विकास कामांसाठी 340 कोटी रुपयांचा निधी मंजूर. स्थानिक मच्छीमारांना मिळणार जेटीचा आधार. नाशिकच्या कळवण शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम. शहरामधल्या मेन रोडवरच्या अतिक्रमणाच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाची धडक कारवाई. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांकडून काही ठिकाणी विरोध. रस्ता लवकरच मोकळा श्वास घेणार असल्याचं नागरिकांकडून स्वागत. सिंधुदुर्गच्या मालवणमधील तळाशील गावामध्ये अनधिकृत वाळू उत्खननाच्या विरोधात महिलांनी एल्गार पुकारलाय. खाडीपात्रामध्ये उतरून महिलांचं आंदोलन. जोपर्यंत अनधिकृत वाळू उत्खनन थांबणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा महिलांचा निर्धार. नवी मुंबई महानगरपालिकेमधील 479 कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेमध्ये घेतलं जाणार आहे. 668 पदं मंजूर करून भरतीची प्रक्रिया सुरू. 15 ते 18 वर्ष कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्यांना कायमस्वरूपी घेतलं जाईल. सर्वांसाठी आरोग्य हा संदेश घेऊन अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये जागतिक आरोग्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा झालाय. आरोग्याविषयी जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, रांगोळ्यांच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश. नाशिकच्या नांदगावमध्ये एकविरा देवी यात्रा उत्सवामध्ये जोगतीण आराधी आणि किन्नरांचा जोगवा कार्यक्रम. धार्मिक गाण्यांवरती तृतीयपंथीयांचं नृत्य. महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम. अध्यक्षा अंजुम कांदे यांच्याकडून साडी चोळी देऊन जोगवा. भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने अकोल्यामधल्या मोरणा नदीची स्वच्छता मोहीम हाती. सामाजिक उपक्रमानं भाजपचा स्थापना दिवस साजरा. भाजपचे नेते रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वामध्ये जलकुंभी काढण्याचं काम हाती घेण्यात आलंय. महापौर, उपमहापौर आणि इतर नगरसेवक देखील उपस्थित. संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे. जायकवाडीच्या नाथसागरमधून संभाजीनगरला पाणी पुरवठा करण्यासाठी 2500 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. टेस्टिंग सुरू असतानाच ही पाईपलाईन फुटली. तमिळनाडूमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू. मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्याकडून जोरदार प्रचार. नागरिकांशी संवाद साधत प्रचार करत असताना स्टॅलिन यांनी चहाचाही आस्वाद घेतला. हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पितीच्या आदिवासी जिल्ह्यामध्ये हिमवृष्टी. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. उंच ठिकाणी हिमवृष्टी तर सखल भागामध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. रोहतांगमधल्या अटल बोगद्याजवळ देखील हिमवृष्टी होती आहे. शिमल्यामधल्या टिक्कर नानखरी रस्त्यावरती हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे. नानखरी, नारकंडा, कुफरी आणि खरपथर या ठिकाणी देखील हिमवृष्टी सुरू आहे. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये 3000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागामध्ये हिमवृष्टी होती आहे. तापमान देखील घसरलेलं आहे. यमुनोत्री आणि गंगोत्री या मंदिरांवरती देखील बर्फाची चादर. नासाच्या आर्टेमिस 2 या मिशनचे ओरियन यान हे चंद्राच्या अगदी जवळून गेलंय. नासानं ओरियन यानाचा नवीन व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. ओरियन यान हे चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळून जातानाचं दृश्य देखील कॅमेऱ्यात कैद झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.